खरंच आपण फ्रेंच फ्राईज स्टोअर करू शकतो का? तर याचं उत्तर मलाही आणखीन भेटलं नाही. तर चला पाहू आपण फ्रेंच फ्राईजच्या प्रक्रियेमध्ये ब्लॉग 2मध्ये आपण काय काय केले. तर मी काय केलं, काल एक टब भरून झालेले फ्रेंच फ्राईज एका चाळणीमध्ये त्याला अलगद टाकलं आणि त्याचं पाणी जे स्टार्च असतं खालचं ते मस्त गाळू दिलं. त्यानंतर ह्याला उकळीसाठी म्हणून एक मोठं पातेलं घेतलं, त्यामध्ये पाणी टाकलं भरून, त्यामध्ये मीठ टाकलं आणि मस्तपैकी त्या पाण्याला उकळून घेतलं. पाणी उकळल्यानंतर ह्या फ्रेंच फ्राईजला त्यामध्ये टाकलं. इतकं गरम होत होतं की अक्षरशः व्हिडिओ देखील ती उकळता नाही, पण टाकलं. त्यानंतर त्याला छानपैकी उकळून दिलं. तर फ्रेंच फ्राईज म्हणजे चिप्ससारखं नसतं की फक्त असं टाकायचं आणि काढायचं. त्याला कमीत कमी त्याला 70% तरी ते पकले पाहिजेत, तेव्हाच काढावं लागतं, नाही तर खराब व्हायची शक्यता असते. मग ह्याला पसरायचं चिप्ससारखं अगदी अवघड नव्हतं. फक्त पसरा आणि मस्तपैकी हातानं थोडंसं हलवा, बस. बाकी काही सध्या टेन्शन नव्हती. आज दुपारी इतकं आभाळाचं ऊन होतं का नाही, याची बी टाप नव्हती आणि मला माहीत होतं की पूर्ण वाळणार नाहीत, 80% वाळतील, पूर्ण नाही. मग ही अशा प्रकारे पूर्ण पसरून झाली आणि डायरेक्ट 4 ते 5 वाजता आले आणि त्याला बघितलं की बऱ्यापैकी सर्व फ्रेंच फ्राईज वाळली होती. तर आपण पुढच्या ब्लॉगमध्ये ही फ्रेंच फ्राईज तळून त्यामध्ये मीठ मसाला आणि मस्तपैकी टाकून एका ठिकाणी बसत एन्जॉय करणार आहोत आणि ती टेस्टलाही कशी बदलतात मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. स्टे ट्यून. थँक्यू.